हे करतायत ते मिळालं, महाराष्ट्राला काही नाही मिळालं आहे. काही पाण्याची दरवाढ 8% हे तुम्ही निवेदन दिलं होतं करू नका असं, मात्र त्यावेळेस भाजपाने ते तसं केलं होतं आणि आता तुम्हाला परत एकदा त्यांनी तोंडावर पाडण्याचा प्रयत्न केला. नाही, मुळामध्ये महानगरपालिका चालू झाल्यानंतर 8% दरवाढ होते असं जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला मी ते निवेदन दिलं. खरं त्या निवेदनाला भाजपनी सपोर्ट करायला पाहिजे होता, कारण सपोर्ट यासाठी 3.5 म्हणजे 3 महिने 9 महिने आपण कोणच या सभागृहात नव्हतं. प्रशासकांनी कारभार चालवला आणि ते पण नगरविकास खात्याच्या माध्यमातून चालवला आणि तो नगरविकास खात्याच्या माध्यमात खूप मोठा काहीतरी भ्रष्टाचार झाला आहे असं त्यांच्याच मंत्र्यांनी ती श्वेतपत्रिका मागितली. अर्थात आम्ही निवडून आल्यानंतर पहिलं जर काही पत्र दिलं असेल तर आम्ही प्रशासकांनी केलेलं कामकाज ह्याची श्वेतपत्रिका मागवली. कारण 91,000 करोडचं बजेट असताना त्याला अर्ध्यापर्यंत आणण्याचं काम ह्या 2-3 वर्ष 9 महिन्यात झालं. तर कुठे कुठे तुम्ही काय काम केलं याचा आम्हाला आढावा मिळावा म्हणून मी विरोधी पक्ष म्हणून श्वेतपत्रिका मागितली. तर ती आम्हाला अद्याप मिळालेली नाही. त्यांच्याच भाजपाच्याच आमदारांनी पण महानगरपालिकेच्या ह्या सर्व कारभाराचं श्वेतपत्रिका मागितली आहे आणि या एवढ्या गडबडीत पाण्यावरती 8% कर वाढवायचा आणि आमचे 100 करोड आम्हाला कसे मिळतील याच्यावरती मला विरोध केला. तेव्हा मी त्यांना सांगितलं, पहिलं म्हणजे राज्य सरकार केंद्र म्हणून मिळून जी आमची 10,000 करोडच्या वर जी थकबाकी आहे ती पहिली आम्हाला द्या. 10,000 करोडच्या वरची जर थकबाकी आली तर मुंबईकरांना पाण्यासाठी करवाढ करू देणार नाही आणि केली नाही पाहिजे. कारण मुंबईकर किंवा अख्खा महाराष्ट्र किंवा अख्खा देश आता लॉकडाऊनकडे जातो आहे का, जे भाकीत पंतप्रधानांनी केलं आहे की कदाचित आपल्याला लॉकडाऊनकडे जावं लागेल, त्यामुळे ती भयभीत आहे मुंबईकर. आणि मुंबईकरांना भयभीत असताना 8% करवाढ करून अधिक त्यांच्या खिशाला कात्री लावणं हे उचित होणार नाही. म्हणून आम्ही त्याचा विरोध केला, करवाढ करू नका म्हणून. तर करवाढ करू नका म्हणायला आम्ही दिलेल्या निवेदनाला भाजपने करवाढ करा आणि आम्ही करू नका म्हणते म्हणून सपोर्ट केला. परंतु आयुक्तांनी सविस्तर आम्हाला सांगितलं कुठलीही करवाढ प्रस्तावित नाही आणि करणार नाही. आता ही प्रस्तावित होती, संकट बाहेर यायच्या आधीच आम्ही त्याला आतमध्ये बंद केलं आणि खऱ्या अर्थाने भाजपचं मुंबईवरचं बेगडी प्रेम हे दिसून आलं. हे रोल काय